नमस्कार सर्वांना, शुभ दुपार. आवरले आता. गोठा स्वच्छ झालाय आपला खालचा पण. हा आपला वरचा गोठा आहे गायांचा. पाणी बाजारात चालले आता सध्या. आणि आपली ही गावरंग आहे आता सध्या गाभण आहे. खूप डेंजर येतो ना मारती. तिथे सध्या असा गोरा त्याला ना लंपी झाला होता. खूप आजारी होता पण खूप काळजी घेतली. म्हणजे नाही का मरणाचा डाळ पण मागा आलाय. आजारी झाल्यापासून खूप शांत झालाय. नाही तर आगले डेंजर होता. आणलंय त्याला उद्या त्याच्या पूर्ण अंगाला असं दुःख झाले होते सगळे. दुःख झाले होते बिचारायला. उवा पण नव्हता राहतो जागेवरच होता. उवा पण नव्हता राहत. पण आता कसा आता भारी झालाय. पण म्हणतात ना मुख्य जनावरांची काळजी घेतली ना नाही का देवाला पण हे होतं माहिती होती. खरं आहे मग तसं म्हणलं तर खरं आहे बरं का. एक वेळेस म्हणजे नाही का माणसाला जीव लावला तर माणसं धोका देतात. पण मुख्य प्राण्याला जीव लावला ना त्याच्या बदल्यात ते कधीच धोका देत नाही. त्यामुळे मुख्य प्राण्यांवर प्रेम करायचं शिका. चला करूया मग बंद. झाला आपला गोठा स्वच्छ. तर खूप जणांनी कमेंटमध्ये विचारलं होतं की तुमच्याकडं गाया किती आहेत आणि तुमचा गायांचा गोठा दाखवा. तर असं काय आमचं फिक्स नाही. हा गायांचाच गोठा तो मशीनचाच गोठा. इथं पण आम्ही पारड्या बांधलेले आहेत 2. आणि आपल्या गाया आहेत ह्या जर्सी गाया. तर इथं 2 गाया आहे आणि खाली 2 गाया बांधलेल्या. अशा आपले 4 गाया आहेत जर्सी गाया. कसं आहे म्हशी काही आणि जर्सी गाया काही. झाले पाणी पिऊन. कसा आहे मग आमचा गोठा झालाय स्वच्छ चकाचक. इकडे आपल्या शेळ्या आहेत. 5-6 शेळ्या आहेत आपल्या. करडं पण आहे. 7-8 करडं आहे तिचे. एका शेळीला 3-3 करडं होतात. अगदी दातवण शेळ्या आहेत बरं का आपल्या. अशा तशा नाहीत. 3-3 करडं झालेले एका शेळीला. आणि हे आपलं कोकरू हे असंच आपल्याला नाही का दिलेले लहान होतं. गाईच्या दुधावर म्हणजे नाही का बाकी दूध पाजून त्याला असं केलेलं आहे. काम कसं झाले आता. कसे जीव लावल्यावर कसे प्राणी सुद्धा म्हणजे नाही का बोलू लागतात. फक्त त्यांची भाषा आपल्याला कळाली पाहिजे. इकडे आपल्या शेळ्या आहेत. शेळ्या दिसते तेवढं शक पण खूप जातवाण आहे. 3-3 करडं देतात येल्यावरती. त्याला खायला टाकले. सकाळच्या पाणी कांद्याची पात असती. भुसा असतो म्हणजे नाही का आपलं खुराका टाईप असतं. भुसा थोडा थोडा काढून टाकतो आणि कांद्याची पात साठून ठेवलेली आपण भरपूर शेळ्यांसाठी. आणि दुपारच्या पारी असंच घास वगैरे बांधायचा. शेवरीचा पाला बांधायचा थोडासा काढून. म्हणजे कसं पाणी बिणी पेतात आणि बसतात आपल्या न्यार. संध्याकाळच्या पारी पण 3-4 वाजता परत मग टाकायचं त्यांना थोडंफार. कुटी झाली ना कुटीची आपली मका आहे ना मग मकाची कुटी टाकायची थोडीशी. मग आपल्या न्यार बसतात पाणी बिणी पिऊन. त्यामुळे काही नाही आम्ही सोडीत वगैरे नाही. शेळ्या अशाच बांधूनच असतात आपल्या. सोडीत वगैरे काही नाही शेळ्यांना. तर चला खालच्या गोठ्यात जाऊ आपण. तर तुम्हाला खालचा गोठा दाखवते मी. धुतलाईन कसा मस्त वाटते. प्रसन्न वाटते वातावरण बघ. तर पहा आपला हा खालचा गोठा. खूप छान वाटते गोठ्यामध्ये. म्हणजे धुतले अख्खा चकाचक झालाय ना. खूपच भारी वाटते. कशा बसल्यात पाया महिना आराम चाललाय त्यांचा आता सध्या. बसल्यात नाही यार. स्वच्छ झालं घेऊन. आता पाणी वगैरे सोडले ना आम्ही मध्ये. पाणी वगैरे पितील आणि निवांत बसतील आता. आता डायरेक्ट 3 वाजेपर्यंत त्यांना काय उठवायचं नाही काय नाही. 3 वाजेपर्यंत न्याहार बसणार आता पाणी वगैरे पिऊन.
इकडे पण बसल्यात कशा शांत. आणि पाण्याची सिस्टीम कशी आहे आपली दावणीतच डायरेक्ट पाण्याची सिस्टीम. तहान लागली का पाणी प्यायचं आणि नेहात बसायचं. पहा कशी आपली पाण्याची सिस्टीम. कसं आहे उन्हाळ्यामध्ये ना जेवढं गुरांना पाणी आपल्याला जसं तहान लागतं तसं मग त्याचं प्राण्यांना पण तहान लागते. त्यामुळं त्यांचं ओरिजिनल आम्ही दावणीमध्ये पाणी असतं 3 वाजता डायरेक्ट त्यांना चारा टाकायच्या वेळेस दावणीतलं पाणी काढून टाकतो आणि मग त्याला हे करतो चारा टाकतो. म्हणजे कसं कंटिन्यू पाणी दावणी ते जेव्हा त्यांना तहान वाटतं तेव्हा म्हणजे पेतात ते नको त्यांना पण हे. चला तर मग मंडळी यांना करू द्या आराम. आपण पण जाऊ आता थोडी वेळ आराम करायला. परत 3 वाजता यायची पुट्टी करायला. चला तर मग बाय मंडळी सर्वांना. आणि हा आमचे व्हिडिओ जर तुम्हाला पाहायला जर आवडत असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला मंडळी विसरू नका. आणि सपोर्ट असू द्या सर्वांचा. मला जेवढा प्रयत्न करता येईल तेवढा मी व्हिडिओतून तुम्हाला आमच्या म्हणजे नाही का जीवन दाखवण्याचा प्रयत्न करते मी. तरी पण तुम्ही व्हिडिओला लाईक करत जा. चला तर मग बाय बाय मंडळी.